पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोल राधा। मम्मा, हे बघ, मला फॉर शुअर माहितीये की तू तिथे गेल्यापासून काहीही खाल्लं नसणार आहेस, राईट? मग एक काम करू का, मी काहीतरी आणू तुझ्यासाठी? काय पार्सल करू सांग? नाही राधा, मला काही नकोय. बरं, मग एक काम करते, मी घरी जाते, तुझ्यासाठी मस्त कांदे पोहे तयार करते आणि मग ते पार्सल करून घेऊन येते. चालेल? मग मी केलेत, मग तुला खावंच लागेल. तुझं काय चाललंय राधा? मगाशी काय म्हणे मी आप्पांपाशी येऊन बसते, आता काय तुझ्यासाठी खायला आणू का? मी सांगितलं ना तुला, मी माफ केलं तुला, आता काय आहे? पण मग तू नेहमीसारखी अशी छान का नाही बोलतेस? तुझं हे असंच चाललेलं असतं राधा, सतत चुका करत राहायच्या आणि मग सतत सॉरी सॉरी म्हणत राहायचं. जर एखादा सतत प्रॉमिस करत राहिला की मी पुन्हा असं करणार नाही आणि तेच केलं तर समोरचा माणूस विश्वास कसा ठेवेल आणि का ठेवायचा विश्वास? सॉरी. त्या रियामुळे मला आधीच खूप त्रास होतो आणि या होणार जाऊबाई टोमणे मारायची एक संधी सोडत नाहीये. टोमणे मारायची ना काहीच गरज नव्हती होणार जाऊबाई. जर काही बोलायचं होतं तर सरळ तोंडावर बोलायचं ना, फोनवर बोलण्याचं नाटक काय करायची गरज आहे? एक मिनिट वल्ली, सगळं जग सतत फक्त तुझ्या भोवती फिरत नसतं. लोकांना त्यांचंही आयुष्य आहे, त्यांचेही प्रॉब्लेम्स आहेत आणि मला तुला टोमणे मारायची काही गरज नाहीये. राधाशी बोलत होते मी. तू जर बोलणं ऐकलं असशील तर ते ऐकून प्लीज स्वतःमध्ये सुधारणा कर. गरज आहे तुला त्याची. बस आहे. पाणी दे ना सचिन. थँक्यू. मला अंगरू पाय दुखतंय खूप. थंडी आहे ना खूप. सॉरी, पण पायाखाली माझ्यापाशी बस ना. काय बोलताय मॅडम? तिकडे आप्पा एवढ्या आजारी असताना त्यांची काळजी घेऊ का इथे बसून राहू तुमच्या समोर? बरोबर आहे तुझं. मला काहीच झालं नाही, मी एकदम बरी आहे. अप्पांना जास्त गरज आहे. मी बरी आहे, मला काय झालं नाही. तसं नाही. मग कसं आहे सचिन? जाऊ द्या मॅडम प्लीज, मला आप्पांना गरज आहे माझी. आणि मला? तुम्हाला नाहीये. तुम्हाला हवं ते सगळं दिलंय ना मी इथे. आता जाऊ द्या, मला उगाच थांबवू नका. काय झालं? कशाला उठलत तुम्ही? मुद्दाम मला त्रास होईल असं वागताय का? तू मला त्रास देतोय सचिन. मला एवढं लागलं तरी तू मला सोडून जातोय. तुला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी इथे उठून आली. मोबाईल पाहिजे होता मला. तू तर माझी काळजी घेत नाहीये. मी विचार केला मीच डॉक्टरला फोन करते. उगाच तुला. नाही ठीक आहे, मी करतो. मला प्लीज तिथे बसवतं. चलो. सचिन, ऐक ना, माझ्या बॅग मध्ये ना पेन किलर आहे. ते दे ना, मी म्हणजे काहीतरी खाऊन पेन किलर घेतला असता.
ठीक आहे, आणतो काहीतरी खायला. ऐक ना सचिन, मला ते जरा थोडं दुखतंय. आता हिला खायला पाहिजे. हिला खायला कसं मिळतं ना ते बघतेच. हिला काहीतरी खायला पाहिजे. नाही, हे माझं स्वयंपाकघर आणि माझ्या स्वयंपाकघरातनं मी काही खाऊ देणार. काय पाहिजे? खायला आहे का काही? कोणासाठी? रियासाठी. नाहीये. काहीच नाहीये. नाहीये काही खायला. आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी अजून केला नाही. पप्पांची तब्येत बरी नाहीये ना. त्यांची अशी अवस्था असताना मी चिवडा लाडू करून ठेवणार आहे का? किती प्रेमाने करतोय तिच्यासाठी. यापेक्षा जे आहे ते दिलं असतं ना तर परवडलं असतं. कशी आहे रिया? म्हणजे दुखताय का? सूज वगैरे अजून? नाही नाही, सूजबीज नाहीये. तुम्ही नका काळजी करू. काळजी म्हणजे फ्रॅक्चर वगैरे असलं तर येते ना सूज, म्हणून विचारलं. नाही नाही, तसं काही नाहीये. आणि थोडा त्रास होतोय पण पेन किलर घेते म्हणाली. होणार झोपे. मी 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 खरं बोलते. मी 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 खरंच काही नाही केलं. मी 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 धक्का पण नाही मारला तिला. ती कशी पडली मला खरंच कळलं नाही. मला असं वाटतं ना ती सगळं नाटक करते. तुम्ही तिच्या नाटकीपणाला फसू नका. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. होणार जाऊ बाई, माझ्यावर विश्वास ठेवा. सचिन, माझ्या बॅग मध्ये गोळी आहेत, ती देतो का? आणि हे तू बनवलंयस का? काढून दे ना मला. कुठे? या कप्प्यात आहे. खूप छान बनवलंय. थँक्यू. मला गोळी घ्यायची म्हणून केले, तुमच्यावर प्रेम वगैरे आहे म्हणून नाही केलं. असू द्या, केलं ना तेच खूप आहे माझ्यासाठी. भरव ना मला. तुमच्या पायाला लागले ना? हो, म्हणून तर गोळी घेते. मग स्वतःच स्वतः खा ना. तुमचा पाय मुरगळलाय, हात नाही मुरगळले का? ठीक आहे. आणि आता परत थांबू नका मला. मी तिकडे चाललोय, आप्पांजवळ बसणार आहे. आणि काही लागलं तर फोन करा. काय लागलं तर फोन करा. मला तर आता सचिनची गरज लागणार आहे. अप्पा, अप्पा, उठून बसता का? हो जावे बापू. हे सूप आणलंय.
हॅलो सचू, 1 मिनिट इथे ये ना. ते ठेवलंय. हो. काय झालं? पाणी पाहिजे होतं. संपलंय. ठीक आहे, घेऊन जा. झालं ना पिऊन? हो. एक गोळी घेऊन टाका काय? हो. पडा चला. झोपा आरामात. आई 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 आई. आराम. हळू हळू हळू. हळू. हम्म. मी आलो. खूप पाय दुखताय, जरा उशीर ठेवतो का पायाखाली? जरा ऐक ना, हे पण जरा मला सहन होत नाही. अरे त्या गोष्टी. ऐक ना, माझ्याजवळ बस ना. मला कसं तरी होतंय. अहो मॅडम, आप्पांची अवस्था माहित नाही का तुम्हाला? त्यांना गरज आहे माझी. मला वाटतं तुम्हाला जरा जास्तच त्रास होतोय. मी डॉक्टरांनाच बोलवतो. नाही सचिन, तू माझ्याजवळ बसला ना तर मला बरं वाटेल. पण मी बसून काय होणार आहे? त्यापेक्षा डॉक्टरांना येऊ द्या ना. त्यांनी एकदा बघितलं, चेक केलं की मी पण आप्पांपाशी बसायला मोकळा. सचिन, मी ऍक्च्युली आता पेनकिलर घेतला ना तर मला बऱ्यापैकी बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय मला, खरंच. चांगलं आहे, मग मी जातो. सचिन, काय का असं करतोय? काय प्रॉब्लेम आहे तुझं? बस ना माझ्याजवळ. अहो तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला मगाशी आप्पांची इतकी काळजी वाटत होती, आता त्यांना सोडून मी तुमच्या मागे मागे करावं अशी अपेक्षा आहे का तुमची? मला कळतच नाही तुम्हाला हवंय काय. त्यापेक्षा मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना येऊ दे, चेक करू दे. आता पण मला काळजी आहे अप्पांची, पण काय आहे ना, अप्पांपाशी थांबायला वल्ली आहे, अनामिका आहे, पण माझ्यासोबत कोण नाहीये ना. म्हणून मी तुला सांगते की माझ्यासोबत थांब. मला सांगा, मी इथे थांबून काय वेगळं होणार आहे? पाय त्याचा त्याचाच बरा होणार आहे ना. उगाच मला थांबवायला नको ते कारण शोधू नका. नाही सचिन, तू जा, मी आता नाही थांबवणार आहे. फक्त ना कपाटात खरे बँडेज आहे, तर तू ते दे ना प्लीज. खरंच खूप दुखतंय. सचिन, तुला माहितीये
मला पण वाटतं की तू माझी काळजी घ्यावी, मला प्रेमाने बँडेज लावावं. आणि प्रेम रोमॅन्स फक्त जेव्हा आपण हॅपी असतो तेव्हा नसतो रे. जेव्हा आपल्याला बरं नसतं तर त्या काळजीमध्ये पण रोमॅन्स आहे. नाहीये इकडे बँडेज. एक सेकंड, असं कसं नाहीये? मी आता तिकडे ठेवला होता तिथे कच्सन. खूप दुखते मला. अचानक झालं तू खूप. मला तर सचिन ठर तिकडे दुखतंय मला. काही झालेलं नाही ना तुम्हाला? कठीण आहे हो मॅडम. फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतराल? नाही सचिन, तसं नाही. नाही, आता काहीही बोलू नका. मला अजून काहीच ऐकायचं नाही. उठा. वल्ले, वल्ले, तू काय ठरवलंयस? जावई बापूंना कसं परत आणणार आहेस? पप्पा मी अजून काय करू? हात जोडले, पाया पडले, माफी मागितली. मी मान्य करते माझ्याकडनं चूक झाली अप्पा, पण हे काहीच ऐकायला तयार नाहीयेत. मी आता फोन करत होते यांना. दुपार झाली ना, जेवायची वेळ झाली. म्हटलं पण विचारूया तुमचं जेवण झालं का, तर यांचा फोनच लागत नाहीये. कोणाशी बोलतात काय माहिती. अप्पा मी खरंच सांगते, माझं प्रेम आहे यांच्यावर, माझं प्रेम नाहीये खोटं अप्पा. मी अजून काय करू म्हणजे यांना विश्वास बसेल? मी अजून काय करू म्हणजे घरी परत येतील अप्पा? सगळं संपलं का अप्पा? नाही बेटा, नाही. हे बघ वल्ले, आतापर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ना, ती सगळी स्वतःच्या स्वार्थापोटी केलीस. प्रत्येक वेळी काहीतरी मिळवायचं, पैसे उकळायचे, हक्क दाखवायचे, घरावर ताबा घ्यायचा आहे, हेच सगळे विचार तुझ्या डोक्यात असायचे का? मी तुझ्याबरोबर होतो तेव्हाही आणि नंतर तुझी साथ सोडल्यानंतरही तू मात्र कधीच माघार घेतली नाहीस. चूक काय, बरोबर काय याचा कधीच तू विचार केला नाहीस ग. विचार फक्त एकाच गोष्टीचा केलास की आपल्याला जे हवंय ते आपण मिळवणारच. भले मला सांग, तुझं खरंच जावई बापूंवर प्रेम आहे? ते घरी यावेत असं तुला मनापासून वाटतंय? ठीक आहे, मग असं हातपाय काढून कसं चालेल वल्ले? रडत बसू नकोस ग. रडत बसलीस तर हातचं सगळं निसटून जाईल. कुठे गेली ती माझी पूर्वीची वल्ली, माझ्याशी गाठ आहे असं म्हणणारी? हे बघ वल्ले, आजपर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ती सगळी वाईट हेतून केलीस. पण आता आता चांगल्या हेतून एक पण कर. ही माझा मोडलेला संसार मी परत उभा करीनच असा पण कर. राह उभी. मी
काय करू हो, म्हणजे हे घरी परत येतील. तुम्ही 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 काय बोलताय मला मला नाही कळत आहे. तुम्ही हे बघ, असा काहीतरी विचार कर की जेणेकरून जावई बापूंना वाटेल की तुझं खरंच त्यांच्यावर प्रेम आहे. असा काहीतरी विचार कर. म्हणजे असं काही अगं बोलले आप्पा, आजपर्यंत मी जी नाटकं केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी केली. हो मान्य. पण आज जर मी तुम्हाला सांगितलं की माझा संसार वाचवण्यासाठी तुम्हाला एक नाटक करावं लागेल, तर तुम्ही कराल का? नाटक